उत्कर्ष मंडळ सावरगाव, श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव आणि पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सावरगाव आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळीच श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि विघ्नहर सागर कारखानाचे तज्ञ संचालक वैभव शेठ कोरडे यांच्या शुभ हस्ते महारुद्र अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर वारकरी बांधवांच्या शुभ हस्ते विनापूजन संपन्न झाले आणि या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे। यामध्ये हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज कुंडगर देहू येथील, केशव महाराज मुळीक आळंदी येथील, देवराम महाराज गायकवाड दौंड येथील, तर अहिल्यानगर मधील पारस महाराज मुत्ता व नाशिक मधून संजय नाना महाराज धोंगडे, अभिमन्यू महाराज कदम नातेपुते येथून, तर संतदास महाराज मनसुख सावरगाव येथील आणि पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा देहू तुकारामवाडी या सर्व नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होऊन श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। दररोज पहाटे काकडा भजन, त्यानंतर गाठा भजन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 यामध्ये हरिकीर्तन संपन्न होणार आहे। कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे। तरी सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती। सर्व कार्यक्रमाचे नियोजन उत्कर्ष मंडळ सावरगाव, श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव, पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सावरगाव आणि समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या वतीने संपन्न होत आहे। प्रतिनिधी रामकृष्ण भागवत सावरगाव। रामकृष्ण हरी। अखंड हरिनाम सप्ताह सावरगाव श्रीराम जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने सालाबादप्रमाणे होणारा सप्ताह वर्ष 69 हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख व गुरुवैर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या प्रेरणेने सुरू झालेला नाम सप्ताह। या सप्त्यात कीर्तन सेवा आणि काकडा हरिपाठ हे होतात। सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 9 ते 11 गाथेवरील भजन, दुपारी 4:30 ते 5:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 कीर्तन सेवा होती। कीर्तनाचा कार्यक्रम 7 ते 9 आहे। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। दरवर्षाप्रमाणे सर्व समस्त ग्रामस्थ व श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव, उत्कर्ष मंडळ सावरगाव, पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सावरगाव यांच्या याच्यातून हा सप्ताह साजरा केला जातो। आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात सप्ताह साजरा होतो। राम जन्माच्या दिवशी भव्य मिरवणूक होते। त्या मिरवणुकीनंतर हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर अध्यक्ष देव यांचे जन्माचे कीर्तन होते। जन्माचे कीर्तन संध्याकाळी संतदास महाराज मनसुख यांचे संध्याकाळचे कीर्तन होते आणि दुसऱ्या दिवशी परत हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होते। असा दैनंदिन आणि काल्याचे कीर्तन हे झाल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता भव्य असं आताशबाजीमध्ये पालखी मिरवणूक होते आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते। धन्यवाद। रामकृष्ण हरी। उत्कर्ष मंडळ सावरगाव तसेच श्रीराम देवस्थान ट्रस्ट सावरगाव, पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सावरगाव आणि समस्त ग्रामस्थ मंडळी सावरगाव यांच्या माध्यमातून गेली 68 वर्ष आपण श्रीराम उत्सवाचं आयोजन करत असतो। यावर्षी 69व्या वर्षी आपण रामनवमी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या उत्सवाचं उत्कृष्ट असं नियोजन या तिन्ही ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे। आज सकाळी चैत्र शुद्ध गुढीपाडवा या पवित्र दिनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करून व विनापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात आज या ठिकाणी सकाळी झालेली आहे। त्यानंतर गाथा भजन व दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील अतिशय नामवंत असे
कीर्तनकार यांच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा सप्ताहाच्या कालामध्ये होणार आहे. तसेच कीर्तन झाल्यानंतर 9 नंतर सर्व भाविक भक्तांसाठी देवस्थान ट्रस्ट आणि उत्कर्ष मंडळ यांच्या माध्यमातून सर्वांसाठी या ठिकाणी अन्नप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व भाविक भक्तांनी या अन्नप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. तसेच जन्माचं जे कीर्तन आहे ते गुरुवर्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले यांच्या जन्माचं कीर्तन होईल आणि काल्याचंही कीर्तन हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांचं होईल. या संपूर्ण सप्ताह कालावधीमध्ये दिनचर्या म्हणजे सकाळी गाथा भजन, दुपारी 5 वाजता हरिपाठ व संध्याकाळी कीर्तन असा हा दिनक्रम या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये राहणार आहे. आणि मी सर्वांना एकच विनंती करतो की महाराष्ट्रातील अतिशय नामवंत असे कीर्तनकार या नामसप्ताहामध्ये येणार असून आपण या सर्व भाविक भक्तांनी या नामसप्ताहाचा आनंद लुटायचा आहे आणि या कार्यक्रमाला ची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. रामकृष्ण. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.